जो गेम तू खेळत होतास त्याला खऱ्या अर्थी आज सुरुवात झाली आहे युवराज. तुला हरायची सवय नसेल, पण आता ती लावून घ्यावी लागणार आहे. ही तारिणी तुझा खरा चेहरा या कुटुंबासमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुझा प्रत्येक डाव आता तुझ्यावरच उलटणार आहे. माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळलायस तू. तिची काहीही चूक नसताना तिला तुझ्या जाळ्यात ओढलंयस. कोणत्याही राक्षसाचा अंत कधीही चांगला झालेला नाहीये आणि तुझाही नाही होणार याची पूर्ण खात्री बाळगणार ही तारिणी. कॉंग्रॅच्युलेशन्स. तू अजून इथेच? मला वाटलं सेलिब्रेशनची तयारी चालू असेल. कसलं सेलिब्रेशन? कम ऑन तारिणी, अगं तू जे इथे करायला आली होतीस ते साध्य केलंयस ना तू. त्याचंच सेलिब्रेशन. युवराजचा इन्सल्ट करायचा होता ना तुला. नाही निशी, तुला वाटतंय तसं काही नाही. ए बस बस, एक्सप्लेनेशन नको आहे मला. तू इथे का आलीस हे न कळण्या इतकी मूर्ख नाहीये मी. ओके, आधी माझं आणि युवराजचं लग्न मोडायचा प्रयत्न केला, त्यात सक्सेस नाही मिळालं, म्हणून मग केदारचा हात धरला आणि केदारशी लग्न करून तारिणी केदार खांडेकर म्हणून या घरात घुसलीस. ए, तुला आलेल्या स्थळाशी माझं लग्न झालं म्हणून तू हे सगळं म्हणजे तुझा काहीतरी गैरसमज होत नाहीये माझा. तुझ्या आईने आधी आत्तूचा संसार मोडला आणि आता तू माझा संसार. निशी, आईला मध्ये घ्यायची गरज नाही. आवाज खाली. ह्या आवाजात माझ्याशी माझ्याच घरात बोलायचं नाही. एक लक्षात ठेव तारिणी, युवराज हा ह्या घरचा वारस आहे. आणि केदार हा दयानंद खांडेकरांच्या एक्स्ट्रा अफेअर मधनं जन्माला आलेला एक मुलगा. हा, तेवढाच. ओके. आणि जर तुला असं वाटत असेल ना की युवराजला पायघड्या घालायला लावून तू जिंकलीयस, तर तसं नाहीये. आम्ही तुला कधीच जिंकू देणार नाही. माझ्या युवराजचा झालेला अपमान मी नाही सहन करणार. तुझा एक एक दिवस या घरात इतका अवघड करेन ना की ह्या घरातनं बाहेर पडायची वाट शोधशील तू. माझ्या युवराजला त्रास देणाऱ्या व्यक्तीला मी नाही माफ करणार. निशी माझं ऐकून. नो, याच्या पुढे मी तुम्हाला एकही इंटरव्ह्यू देणार नाहीये. प्लीज. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत ना तुम्हाला प्रेस कॉन्फरन्समध्ये. त्यासाठीच ऑर्गनाईज केली होती प्रेस कॉन्फरन्स. देवकी खांडेकर याविषयी दयानंद खांडेकर यांनी सगळे एक्सप्लेनेशन्स दिलेले आहेत. त्यांचं नातं काय होतं, त्यांचं लग्न झालं होतं याबद्दल दया काका बोललेत ना. आय विल नॉट टॉक एनी मोर अबाउट दिस. सॉरी, मी या बाबतीत तुम्हाला अजून एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. दिस इज आवर पर्सनल स्पेस. प्लीज. मी तुम्हाला इंटरव्ह्यू देऊ शकत नाही. प्लीज. याच्या पुढे मला कॉल करू नका. इट्स अ रिक्वेस्ट. प्लीज. तारिणी, सगळं त्या तारिणीमुळे झालंय. काय गरज होती देवकी खांडेकराविषयी मीडिया समोर काढायची? हो स्मार्ट. हे वागणं नवीन नाहीच आहे माझ्यासाठी. युवराजच्या लग्नाच्या वेळेला सुद्धा तिने तेच केलं. ईशा आणि शेखरला जवळ आणण्याचा प्रयत्न केला. शी ऑलवेज ऍक्टेड ओव्हर स्मार्ट. तारिणी, तू एकदाही हा विचार का नाही केलास? देवकी खांडेकर हा विषय मीडिया समोर काढल्यानंतर या सगळ्याला वेगळा अँगल येणार आहे. मीडिया 100% या सगळ्याकडे वेगळ्या अँगलने बघणार. नको नको ते प्रश्न विचारणार आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यायला लागणार आहे, दया काकांना द्यायला लागणार आहे. हा साधा विचार नाही आला तिच्या डोक्यात. खरं तर या फॅमिलीमध्येच ती नको आहे. तिचं येणं कोणालाच इकडे पटलेलं नाहीये. मलाही पटलेलं नाहीये. खरं तर युवराज आणि दया काकांमध्ये जे मिसअंडरस्टँडिंग झालेत ना, ते फक्त आणि फक्त तारिणीमुळे झालेत. कौशिकी,
केदार आणि दया काकांना एकमेकांच्या जवळ आणण्याच्या नादात तू युवराजशी बायस तर वागत नाहीयेस ना? नाही नाही नाही, तसं असेल तर कुठेतरी या सगळ्यासाठी तू सुद्धा जबाबदार आहेस. हो ना मम्मा, युवी तर इतका हर्ट झालाय ना, त्या तारिणीने सगळ्यांच्या समोर त्याचा इन्सल्ट केलाय. ती तारिणी कुठे गेली आणि गडबड झाली नाही असं झालंय का? ती युवराजरावांच्या घरात घुसून त्यांचा अपमान करते म्हटल्यावर त्यांना राग येणारच ना. हे बघ, युवराजराव एकुलते एक वारस आहेत खांडेकरांचा. तो काल आलेला मुलगा, त्याच्यासाठी पायघड्या घालाव्या लागतायत त्यांना. हा अपमान कसा विसरतील ते? हे बघ, तुला अजूनही सांगते, काहीही करून त्या तारिणीला घरातून बाहेर काढ. त्यासाठी त्या केदारला हात धरून बाहेर काढावं लागलं ना तरी चालेल. हे बघ, तुझ्या संसारापासून दूर ठेव तिला, नाहीतर तुझा संसार धोक्यात आणेल ती. मम्मा, हे मला कळत नाहीये का? आणि ह्याच सगळ्यासाठी मी त्या DNA टेस्टची आयडिया दिली होती ना. पण एवढं सगळं करून सुद्धा ती टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आली. आता तर कायदेशीररित्या तो केदार खांडेकरांचा मुलगा झालाय आणि आम्ही काहीही करू शकत नाहीये. कळतंय का तुला? आता कितीही इच्छा असली ना तरी कोणीही त्याला या घराबाहेर काढू शकत नाही. मम्मा, मला एवढा राग येतोय ना या सगळ्याचा. हे बघ निशी बाळा, शांत हो, शांत हो. आपण करू काहीतरी. आणि असं रागराग करून काय होणार आहे? मग मी एक्झॅक्टली काय करू असं वाटतं तुला? हा, काय राहिलंय माझ्या हातात तूच सांग ना. हे बघ, तू काळजी करू नकोस, आपण करूया काहीतरी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती तारिणी ना हे मुद्दाम करतेय सगळं. जर तू हे सहन करत राहिलीस ना तर तुलाच त्रास होणार आहे त्याचा. इथे बेलसऱ्यांकडे मी आणि मालती होतो तिला लगाम घालायला, पण तिकडे तुलाच सांभाळावं लागणार आहे सगळं. हो मम्मा, कळतंय मला. इथून पुढे मी तिची नाटकं सहन करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही. तिने माझ्या युवीचा इन्सल्ट केलाय ना, या इन्सल्टचं उत्तर तिला द्यावंच लागेल. हे बघ, पण जे काही करशील ना ते पूर्ण विचार करून कर. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. थँक्यू मम्मा. तुझ्याशी बोलून ना आता थोडं रिलॅक्स वाटतंय. नाही तर सतत ते तारिणी आणि केदार डोळ्यासमोर असतात ना, माझी इतकी चिडचिड होते ना त्यांना बघून की मी. निशू बाळा, चिडचिड करू नकोस ग. पण मला एक सांग, युवराजरावांनी ते रिपोर्ट बदलण्याची सोय केली होती ना, मग ते पॉझिटिव्ह रिपोर्ट तिथे आले कसे? तोंड गोड कर. अगं मला नको साखर, तोडले मी साखर. का? मी ठरवलंय, जोपर्यंत माझं केदू मला मिळत नाही ना तोपर्यंत मी साखर खाणार नाहीये. अगं वेडी आहेस का? हे असलं करून केदार परत येणार आहे का तुझ्याकडे? एवढी चांगली बातमी आहे, तोंड गोड कर आधी. पण कशासाठी? केदार खांडेकरांचा वारस आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय आता. आता खांडेकरांच्या संपत्तीवर त्याचा कायदेशीररित्या हक्क आहे. आई, माझं केदू ना आहेच ग्रीन फ्लॅग, पण माझ्या ग्रीन फ्लॅग सोबत असणाऱ्या त्या रेड फ्लॅगचं करायचं काय?